प्रज्वल रेवण्णा केस ही केस पेनड्राईव्ह केस म्हणूनही ओळखली जाते. तसेच एक साडी आणि जन्मठेप यांचं कनेक्शन काय, तर याच्याबद्दलची केस बघतोय. प्रज्वल रेवण्णा केस बऱ्याच लोकांनी पेपरमधूनही ऐकली आणि तरीही मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करते. तर प्रज्वल रेवण्णा केस ही अशी आहे की 24 एप्रिल 2024ला हासन हे जे स्टेडियम आहे, हासनमधून प्रज्वल रेवण्णा इलेक्शन लढवत होता. तर हासनचं जे स्टेडियम आहे तिथं शेकडो पेनड्राईव्ह सापडले. आता सगळ्या लोकांच्यात ते पेनड्राईव्ह व्हायरल झाले. लोकांनी बघितलं त्या पेनड्राईव्हमध्ये काय, तर प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स क्लिप्स होत्या. त्याच्यात महिलांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचे जे फोटोज होते. नंतर 26 एप्रिलला इलेक्शन झाली. त्याच्यामध्ये BJP आणि JDS यांनी प्रज्वल रेवण्णाला तिकीट दिलेलं होतं. काँग्रेसनी श्रेयस पटेल यांना तिकीट दिलेलं होतं. आता इलेक्शन झाली, मग त्याच्या लोकांनी असं स्टँड घेतला की हे जे सगळे पेनड्राईव्ह सगळे सापडले लोकांना, तर ह्याची जी इलेक्शनमध्ये इमेज आहे ती खराब करण्यासाठी असं केलेलं आहे की मॉर्फिंग केलं आहे. ह्याचा चेहरा तिथं लावला आहे ह्या व्हिडिओ क्लिप्समध्ये, हा नाहीच आहे. तर असा त्यांनी स्टँड घेतला. आता ह्याच्यानंतर 26 एप्रिलला इलेक्शन झालं. 27 एप्रिलला हासनचे जे महिला आयोग होता त्यांनी मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याची हे केली, विनंती केली की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. आता मुख्यमंत्र्यांना तशी त्यांनी विनंती केली. त्याच्यानंतर 27 तारखेला प्रज्वल रेवण्णाच्या घरात जी फार्म हाऊसवर एक 48 वर्षाची बाई होती, तिने पोलीस स्टेशनला केस दाखल केली की मला प्रज्वल रेवण्णाने माझ्यावर बलात्कार केला आहे. आता ही केस दाखल झाली आणि 3च दिवसात प्रज्वल रेवण्णा जर्मनीला निघून गेला. आता जर्मनीला निघून गेला, त्याला चौकशीसाठी बोलवलं. मग त्याच्या वडिलांनीही सांगितलं की आम्ही चौकशीला पूर्ण सहाय्य करणार आहे. आपल्या ह्या कायद्या संस्था जी आहे विधी, त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही तुमच्या चौकशीला पूर्ण सामोरं जायला तयार आहे. असं झालं. 31 मेला प्रज्वल रेवण्णा जर्मनीवरून परत आला. तर चौकशीसाठी त्याला विमानतळावरून कलेक्ट करण्यात आलं. आता ह्याच्या पुढं तर त्याला कलेक्ट करण्यात आलं जे फोटोज क्लिप होत्या व्हिडिओमधल्या, तर त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी जो स्टँड घेतला होता की हा प्रज्वल रेवण्णाच नाही, तर त्या व्हिडिओ क्लिप्स आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला की हा प्रज्वल रेवण्णाच आहे त्या महिलांच्यासोबत अत्याचार करणारा. म्हणजे हे तिथं प्रूव्ह झालं, कारण त्याच्यातला जो आवाज होता तो आवाज आणि प्रज्वल रेवण्णाचा आवाज हे सगळा मॅच झालेला आहे. आता त्याच्यानंतर त्यांच्या घरात जी काम करणारी स्त्री होती, तिने जेव्हा बलात्कार झाला तेव्हा ती फार्म हाऊसवरच राहायची आणि आता शेवटपर्यंत राहती होती. तिने जेव्हा बलात्कार झाला तेव्हा जी साडी तिने घातलेली होती तिने ती कपाटात व्यवस्थित ठेवलेली होती. तिने ती साडीही जमा केली फॉरेन्सिक लॅबला आणि त्याचाही रिपोर्ट आला. तर तो रिपोर्ट आला तर साडीवरचे जे स्पर्म्स आणि प्रज्वल रेवण्णाचे DNA हेही मॅच झाले. त्याच्यामुळं त्या बाईवर प्रज्वल रेवण्णाने बलात्कार केला हेही सिद्ध झालं. आणि याच्यामध्ये आश्चर्यजनक बाब अशी की हे सगळे व्हिडिओ क्लिप्स प्रज्वल रेवण्णाने स्वतःच काढलेले होते आणि हे काढण्यामागचा उद्देश की त्यांना ब्लॅकमेल करत होता की हे सगळे मी पब्लिश करीन. त्यामुळे ह्या सगळ्या बायका बलात्कार होऊ नये त्या धमकी आणि ह्या दबावाखाली त्यांनी आवाज उठवला नाही. पण मग नंतर असे हे सगळं त्यांच्या व्हिडिओ क्लिप्सद्वारे बाहेर आलं आणि नंतर आतापर्यंत जवळजवळ 4 लेडीजने त्याच्याविरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यातला हा त्यांच्या घरात जो बाई काम करत होती तिच्या साडीमुळं ह्या बलात्काराचा उलगडला गेला आहे हा गुन्हा. आणि तसेच त्याचे सगळ्यांच्याकडून असं आहे की त्याचे वडीलही हे सगळे त्यांना घरातल्या काम करणाऱ्या बायकांना धमकावून वगैरे अत्याचार करतच होते. अशी ही केस आहे. तर फायनली त्याला मागच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्टच्या 1-2 तारखेला त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली आणि आता तो कैदेत आहे. तर अशी ही प्रज्वल रेवण्णा पेनड्राईव्ह केस आहे. तर म्हणजेच हे सेक्स स्कॅन्डलची केस आहे. ही अशी पेनड्राईव्हमुळे उघडली गेली आणि त्या कामवाल्या बाईच्या एका साडीमुळे त्याला जन्मठेप लागली आणि बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला. आवडला असेल
तर धन्यवाद आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.